नमस्कार. आज आपण व्यावहारिक मराठी म्हणजेच DSC-5 ह्या विषयावर बोलणार आहोत. परीक्षेची तयारी नेमकी कशी करायची आणि चांगले गुण कसे मिळवायचे हे सगळं आपण सविस्तरपणे समजून घेऊया. अच्छा, परीक्षेची थोडीफार चिंता वाटते का? स्वाभाविक आहे, पण काही काळजी करू नका. योग्य मार्गदर्शनाने तयारी केली ना की उत्तम यश नक्कीच मिळवता येतं. चला, सुरुवात करूया. आजच्या या चर्चेत आपण पाहणार आहोत परीक्षेचं स्वरूप कसं असतं, त्यानंतर प्रत्येक प्रश्नाची तयारी कशी करायची, विशेषतः निबंध लेखनावर आपण जास्त लक्ष देऊ. आणि हो, वेळेचं नियोजन कसं करायचं यावरही बोलूया. ठीक आहे, चला तर मग तयारीला लागूया. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची पायरी म्हणजे प्रश्नपत्रिकेचा आराखडा समजून घेणं. तो एकदा कळला की अभ्यासाला दिशा देणं सोपं जातं. आता बघा, ही परीक्षा आहे एकूण 30 गुणांची आणि वेळ आहे 2 तास. इथे प्रत्येक प्रश्नाला समान म्हणजे 6 गुण आहेत. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे प्रश्न क्रमांक 1 मध्ये आपल्याला पर्याय मिळतो. 8 पैकी कोणतेही 6 प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे थोडंसं सोपं होतं गुण मिळवणं. चला आता वळूयात थेट पहिल्या प्रश्नाकडे. हा प्रश्न आहे संक्षिप्त उत्तरांचा, म्हणजे कमी शब्दात जास्त आशय मांडण्याचं कौशल्य येथे तपासलं जातं. या प्रश्नाचं वैशिष्ट्य असं आहे की यात संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न येतात. त्यामुळे कोणताही घटक सोडून चालणार नाही. आणि हो, उत्तर फक्त 20 शब्दांत द्यायचंय, म्हणजे अगदी मोजकं, नेमकं आणि अचूक उत्तर अपेक्षित आहे. ओके, आता आपण येऊया एका अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे, निबंध लेखन. हा असा प्रश्न आहे जिथे आपलं लेखन कौशल्य पणाला लागतं. चांगले गुण मिळवण्यासाठी काय करायचं यावर आता आपण जरा सविस्तर बोलूया. निबंध म्हणजे काय? तर सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर नेमक्या आणि चपखल शब्दांमध्ये बांधलेला विचार. म्हणजे एखाद्या विषयावरचे आपले विचार सुसंगतपणे, मुद्देसूदपणे मांडणं यालाच निबंध म्हणतात. समजा परीक्षेत प्रश्न आला, सहकार संस्कृती या विषयावर निबंध लिहा. आता असा प्रश्न आल्यावर उत्तर नेमकं कसं लिहायचं? चला, एका उत्तम नमुना उत्तराच्या मदतीने हे समजून घेऊया. कोणताही निबंध प्रभावीपणे लिहायचा असेल तर हे 5 टप्पे खूप महत्त्वाचे आहेत. पहिला, विषय नीट समजून घेणं. दुसरा, त्याचे महत्त्वाचे मुद्दे काढणं. तिसरा, एक आकर्षक प्रस्तावना लिहिणं. चौथा, मुख्य भागामध्ये विचारांचा विस्तार करणं. आणि पाचवा, एक प्रभावी समारोप करणं. या रचनेमुळे आपलं लेखन खूपच परिणामकारक होतं. निबंधाची सुरुवात म्हणजे प्रस्तावना ही नेहमीच आकर्षक हवी. जसं इथे बघा, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ यासारख्या ओळीने सुरुवात केली की वाचणाऱ्याचं लक्ष लगेच वेधलं जातं आणि विषयाला थेट हात घातल्यासारखं वाटतं. आता येतो मुख्य भाग. इथे विषयाचा विस्तार करायचा असतो. बघा, या परिच्छेदात सहकार चळवळीचा ऐतिहासिक संदर्भ आणि विठ्ठलराव विखे पाटलांसारखं ठोस उदाहरण दिलं आहे. अशा उदाहरणांमुळे आपल्या लेखनाला एक वजन येतं, ते अधिक विश्वासार्ह वाटतं. बरं, आता पुढच्या परिच्छेदामध्ये सहकाराचा विस्तार फक्त ग्रामीण भागापुरता मर्यादित न राहता शहरांमध्ये कसा झाला हे सांगितलं आहे. गृहनिर्माण संस्था, ग्राहक भांडारं ही उदाहरणं आपल्या विचारांना पुढे घेऊन जातात. म्हणजे विचारांचा प्रवाह असाच सलग असायला हवा. आणि मग येतो शेवटचा टप्पा, समारोप. निबंधाचा शेवट हा नेहमीच संपूर्ण लेखनाचा सार सांगणारा असावा. एक सकारात्मक संदेश देऊन जर आपण निबंध संपवला तर त्याचा वाचकाच्या मनावर खूप चांगला परिणाम होतो. आणि यातून हेच सिद्ध होतं की निबंध लेखनामुळे केवळ गुणच नाही मिळत, तर आपल्या विचारांना एक प्रकारची शिस्त लागते आणि आपलं भाषेवरचं प्रभुत्वही वाढतं. चला, निबंधानंतर आता वळूया प्रश्न 3 आणि 4कडे, म्हणजेच अर्जलेखन आणि पत्रलेखन. हे दोन्ही प्रकार व्यावहारिक जीवनात खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे यांची तयारी कशी करायची ते बघूया. अर्जलेखन आणि पत्रलेखन या दोन्ही गोष्टी दिसायला सारख्या वाटल्या तरी त्यात फरक आहे. अर्ज हा नेहमी विशिष्ट कामासाठी असतो. त्याची भाषा अगदी नेमकी आणि व्यावसायिक हवी. त्याचा एक ठरलेला आराखडा असतो. याउलट पत्रामध्ये औपचारिक आणि अनौपचारिक असे प्रकार असतात आणि त्यानुसार भाषा बदलते. अभ्यासक्रमात जे नमुने दिले आहेत ना, त्यांचा सराव केला की यात पूर्ण गुण मिळवणं अगदी शक्य आहे. बरं, आता अभ्यास तर झाला, पण परीक्षेच्या वेळी जर वेळेचं नियोजन चुकलं तर सगळी मेहनत वाया जाऊ शकते. म्हणूनच आता आपण काही अत्यंत महत्त्वाच्या टिप्स आणि वेळेच्या नियोजनाबद्दल बोलूया. वेळेचं नियोजन सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपल्याकडे आहेत 2 तास आणि 30 गुण. म्हणजे प्रत्येक 6 गुणांच्या प्रश्नासाठी साधारणपणे 24 मिनिटं मिळतात. एक टीप आहे की उत्तर लिहायला सुरुवात करण्याआधी 2-3 मिनिटं फक्त विचार करा आणि मुद्दे तयार करा. मग लिहायला सुरुवात करा. अक्षर सुवाच्य ठेवा आणि हो, कोणताही प्रश्न सोडू नका.
सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. या गोष्टी लक्षात ठेवल्या की आत्मविश्वास आपोआप वाढतो. तर मग आता परीक्षेसाठी तयार आहात ना? एक गोष्ट लक्षात ठेवा, उत्तम लेखनासाठी फक्त अभ्यास नाही तर सराव, भरपूर सराव खूप महत्वाचा आहे. त्यामुळे नियमितपणे लिहिण्याचा सराव करत रहा. परीक्षेसाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.